ओम नमो भगवते वासुदेवाय. यादव कुल विनाश. बालदोस्तांनो, द्वारका नगरीत पिंडारक नावाचे तीर्थक्षेत्र होते. तेथे काही साधू संत विश्रांती घेत होते. तेथून यादवांची काही मुले चालली होती. त्यांच्या मनात आलं, या साधू संतांची आपण गंमत करूया. श्रीकृष्णाचा मुलगा होता, त्याचं नाव होतं सांब. नाजूक असा हा मुलगा होता. त्याला या मुलांनी स्त्रीवेश दिला. तिच्या पोटात साड्या ठेवून पोट मोठे केले. ते सर्वजण साधू जवळून जात होते, तर साधूंना कसे म्हणतात, या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी होईल? ऋषी त्रिकालज्ञ होते. ते म्हणाले, याच्या पोटातून एक मुसळ येईल आणि ते यादव वंशाचा नाश करेल. मुले हिरमुसली झाली. घरी जाऊन पाहतात तर काय, पोटावरच्या घड्या काढल्या तर त्यातून एक मुसळ निघाले. त्यांनी त्या मुसळाचा चुराचुरा केला. शेवट एक लोखंडाचा तुकडा होता, तो समुद्रात भिरकवला. तो चुराही समुद्रात भिरकवला. यानंतर द्वारकेमध्ये वाईट वाईट गोष्टी घडू लागल्या. ते श्रीकृष्णाला शरण गेले. मुले म्हणाली, आता काय करायचं? आपल्यावर मोठं संकट आलंय. श्रीकृष्ण म्हणाले, दानधर्म करूया. तेव्हा सर्वांना प्रभास क्षेत्री नेले. तेथे सुद्धा या मुलात आणि सर्व लोकात भांडणे सुरू झाली. समुद्रकाठी उगवलेल्या गवताच्या काठ्या त्यांनी केल्या आणि त्या मुसळापासून निघालेला चुरा त्याला लागला होता. तो विषारी होता आणि त्यापासून सर्वांना जखमा होऊन ते सर्वजण मरण पावले. मुसळाचा एक लहान तुकडा माशाने गिळला. तो मासा एका कोळ्याला मिळाला. त्याने तो बाणाच्या टोकाला लावला, त्याला विष लावले. तो शिकारीसाठी निघाला. त्याला कोणीतरी झाडाखाली दिसले. त्याला वाटलं ते हरिण आहे. त्याने त्या रोखाने बाण सोडला. तो कृष्णाच्या पावलाला लागला. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा शेवट झाला. अशा रीतीनं श्रीकृष्ण व त्यांचा यादव वंश नाश पावला. गोपाळकृष्णांचा हा अवतार 8वा अवतार होता. यात त्याने अनेक दुष्टांचा संहार केला व शेवटी यादव कुळाचाही नाश झाला. या गोष्टीला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये ही गोष्ट जरूर वाचायला सांगा. जय श्रीकृष्ण.